विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पूर्ण महाराष्ट्रामधील असणारे इंजिनिअरिंग कॉलेजेस. मग सीओईपी, व्हीजेटीआय, पीआयसीटी पासनं तर थेट तुमच्या जिल्ह्यातलं, तुमच्या गावापासलं कॉलेज, सर्व कॉलेजची यादी मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. त्यासोबत अजून काय काय असणार आहे तर पहा, कॉलेजचा इन्स्टिट्यूट कोड असणार आहे, कॉलेजचं टियर असणार आहे, म्हणजे टियर 1चं कॉलेज आहे, 2चं आहे, 3चं आहे, 4चं आहे. त्यानंतर कॉलेजचा कट ऑफ असणार आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आजपर्यंत कोणीही तुम्हाला एवढा मोठा डाटा शेअर केला नसेल, तेवढा डाटा मी तुम्हाला शेअर करणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे. ज्या वेळेस मी तुम्हाला सांगेल स्क्रीनशॉट घ्या, त्या स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि ऑप्शन फॉर्म फिलअप करत असताना हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असणार आहे. त्याच्यामुळे महत्त्वाची गोष्ट काय करायची, हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवायचा आहे. मित्राला वगैरे कुणाला लिंक शेअर करून ठेवा, जेणेकरून ऑप्शन फॉर्म फिलिंग करताना, तुमची कॉलेजची लिस्ट बनवताना तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहता येतील. आणि त्याच्यानंतर आणखीन महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला जर ऑप्शन फॉर्म आमच्याकडनं फिल करून हवे असतील किंवा बनवून हवे असतील, तर हे 2 आपल्या बॅचेस आहेत, क्लासिक बॅच, प्रीमियम बॅच. आणि हा इथं माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. इमिडिएटली फोन उचला. ओके. आणि इमिडिएटली हा नंबर डायल करा. तुमचा कॉल पिकअप केला जाईल आणि जर नाही पिकअप झाला तर व्हॉट्सअपवर मेसेज करा आणि आपल्या काउन्सिलिंग बॅचेसला नक्की जॉईन करा. तर चला आता डायरेक्टली आपण पाहूया. पूर्ण महाराष्ट्रामधील सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई, रत्नागिरी, नाशिक, धुळे, जे काय जिल्हे असतील पूर्ण, तर त्या सगळ्या जिल्ह्यातले हे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत. ओके. तर पहा, आता व्यवस्थित काय करायचं, सगळ्यात म्हणजे आता प्रत्येक कॉलेजचं नाव वाचणं तर इथं शक्य नाही. खूप मोठा व्हिडिओ होईल. मला तुमचा टाइम वेस्ट करायचा नाही. मला तुम्हाला अगदी कमी वेळेत सर्व डाटा पोहोचवायचा आहे. त्याच्यामुळे काय सांगेल, मी ज्या कॉलेजचं तुम्हाला स्क्रीनशॉट काढा बोलेल, तर ते स्क्रीनशॉट काढायचे. आता मी थोडंसं काय करतो, एक साईटला उभं राहतो आणि त्याच्यानुसार तुम्हाला व्यवस्थित स्क्रीनशॉट वगैरे काढता येतील. बरोबर. आता इथं मी दिसत नाहीये, मग तुम्ही स्क्रीनशॉट काढा. ओके. आता हे सगळे टियर 1 ची कॉलेजेस आहेत बरं का. टियर 1 ची कॉलेज आहेत आणि मोस्ट ऑफ याच्यातले पुणे आणि मुंबईची कॉलेजेस आहेत. तर चला पुढच्या याचा पण स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके. आय होप तुम्ही व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट काढत असालच. बरं, त्याच्यानंतर पुढचा आता स्क्रीनशॉट वगैरे काढून घेत चाला तुम्ही. ओके, ह्या स्लाइडचा झाला. ओके, हे पेज तर झालं. आता या पेजवर आपण काय काय पाहिलं, तर या पेजवर आपण मोस्ट ऑफ जे मुंबई, पुणे किंवा सांगली वगैरे इकडले टॉपची जी कॉलेजेस आहेत, टियर 1 ची कॉलेज किंवा आपण ज्याला टियर 2, तर हे पहा, के जे सोमय्या टियर 1 मध्ये येतं. पण त्याचं फ्रान्सिस्को जे मुंबईचं आहे टियर 2 मध्ये येतं. आणि ही सगळी वरची जी आहेत, तर ती टियर 1 ची कॉलेज आहेत. हे सर्व कॉलेजेस पाहिले. बरं, त्याच्यानंतर आता आपण पेज नंबर 2 मध्ये जाऊया. तर पेज नंबर 2 तुमच्या पुढे आहे. त्याचा पटकन एक स्क्रीनशॉट काढून घ्या. पेज नंबर 2 चा पटकन एक काय करा, स्क्रीनशॉट काढून घ्या. आय होप स्क्रीनशॉट तुम्ही घेतला असेल. बरं, आता आपण 45 पर्यंत पाहिलंय. त्याच्यावर थोडंसं नेऊया. आता याच्यात कोणती कोणती कॉलेजेस आलेत, तर जेएसपीएम तातवडे वगैरे आलं, म्हणजे टियर 2 ची सगळी कॉलेजेस आहेत थोडक्यात ही. टियर 1च्या याच्यात नाही, इथं तुम्ही करेक्ट करा. इथं टियर 2 ला येणार. आय स्क्वेअर आयटी हे टियर 1चं कॉलेज नाहीये. त्यानंतर के-आय-टी वगैरे हे जे आहेत मुंबईचे, तर हे कॉलेज, ते सॉरी कोल्हापूरचे हे कॉलेजेस आलेत. ओके, आता आपण 45च्या नंतरनं पाहूया. तर 45, 45, 45, 45. ओके, ओके. 45च्या नंतरनं तर एवढ्या पेजचा एकदा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. याच्यात काय आहे, तर युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट औरंगाबाद, म्हणजे सॉरी छत्रपती संभाजीनगर, यशवंतराव चव्हाण कॉलेज नागपूरचं आहे. त्यानंतर भारतीय विद्यापीठ, आणि ही जी लिस्ट बनवली आहे ना, तर ही ह्या कट ऑफ वाईजच आहे. हा कट ऑफ आहे. हा कट ऑफ कुठला आहे, तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग सीएससी वगैरे, तर त्याचा राउंड 1 2025चा हा कट ऑफ आहे ओपन कॅटेगरीसाठी. मग त्यानुसार तुम्ही इथं कन्सिडर करू शकता. हा त्याचा इथं रँक वगैरे पण तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. तर आता तुम्ही व्यवस्थित चेक करायचंय. आणि ही कॉलेजेस ऑलरेडी प्रायोरिटीने लावलेली आहेत. प्रायोरिटीने म्हणजे कसं, टॉपचं कॉलेजवर आणि त्याच्यानंतर खाली, 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 खाली आपण त्या पद्धतीने ऑलरेडी ही कॉलेज अरेंज केलेली आहेत. मग तुम्हाला इथं सिलेक्ट करायचंय. तुमचे कॉलेज इथे घ्यायचे ना. त्याचबरोबर मी, जर पुण्याचे कॉलेज तुम्हाला सेपरेट हवे असतील, ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलाय. मुंबईचे कॉलेज सेपरेट पाहिजे, ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलाय. छत्रपती संभाजीनगरसाठी पण करणार आहे. त्याच्यानंतर नाशिक विभागातली जेवढी कॉलेजेस आहेत, जेवढे जिल्हे येतात नाशिक विभागामध्ये, तर सगळ्यांचे कॉलेजेस मी तुम्हाला देणार आहे. त्याचबरोबर सातारा, सांगली, कोल्हापूर ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलाय. मग वाट कसली पाहिजे, लवकर चॅनलवर जा आणि पहिली गोष्ट, चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. आता पहा, ही कॉलेजेस आहेत. त्याच्यानंतर आता पुढे जर गेला तर 54 पर्यंत तर तुम्ही घेतलंय, बरोबर. चला 55 ते 70 स्क्रीनशॉट मारून घ्या. 55 ते 70. ओके, आय होप स्क्रीनशॉट मारून घेतला. मी काय मध्ये येत नाहीये व्हिडिओच्या. 55 ते 70 झाला. बर, त्याच्यानंतर नेक्स्ट 70 ते 81 स्क्रीनशॉट, एकच सेकंड, हा स्क्रीनशॉट मारून घ्या. आय होप घेतलाय स्क्रीनशॉट मारून. 70 ते 81 ही कॉलेजेस आहेत.
ओके. आता याच्यात वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर. वालचंदचं सोलापूरचं कॉलेज आलंय. त्याच्यानंतर अमृतवाहिनी अहिल्यानगरचं कॉलेज आहे संगमनेर मधलं. त्याच्यानंतर पुणे विद्यार्थी गृह नाशिक. हे बघा याच्यात कन्फ्युज व्हायचं नाही. पीव्हीजी आपल्याला पुण्यामध्ये पण आहे आणि नाशिकमध्ये पण आहे. याच्यात कन्फ्युज व्हायचं नाहीये. कॉलेजचे कोड वगैरे ज्या काही गोष्टी असतील तर व्यवस्थित नोट डाऊन करायच्या आहेत तुम्हाला आणि व्यवस्थित पद्धतीनेच तुमची लिस्ट बनवायची आहे. जर लिस्टमध्ये काही अडचण वगैरे येत असेल, आपल्या काउन्सिलिंगला नक्की जॉईन व्हा. तुम्हाला कमीत कमी वेळेत आपण लगेच तुम्हाला लिस्ट वगैरे प्रोव्हाइड करणार आहोत. बरं चला आता 82 ते 99. 82 ते 98 पकडूया इथं. एनबीएन सिंहगड पासनं तर सिंहगड अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग कोंढवा पर्यंत लवकर एक स्क्रीनशॉट मारून घ्या. स्क्रीनशॉट मारून घ्या. लगेच आपण नेक्स्ट पेजवर जाऊया. ओके, स्क्रीनशॉट मारला असं मी कन्सिडर करतो. आणि त्याच्या पुढचे कॉलेजेस पाहू आता. तर काय कसं आहे, प्रत्येकच कॉलेजेसचं नाव वगैरे वाचणं हे तरी म्हणजे शक्य होणार नाही. तर खूप मोठा व्हिडिओ होईल. ते खूप मोठा व्हिडिओ होईल. मग त्यासाठी काय तर स्क्रीनशॉट. ओके. आणि तुमचा पण टाइम वेस्ट होईल बराचसा. त्याच्यानंतर न घ्या आता 98. ओके. 99 पासून तर 108 पर्यंत स्क्रीनशॉट मारून घ्या. 99 पासून 108 पर्यंत स्क्रीनशॉट मारून घ्या. आता ही जी कॉलेजेस आहेत ना, तर ही टियर 3 ची कॉलेजेस आहेत मुलांनो. ही काय तर टियर 3 ची कॉलेजेस ज्यांच्यासाठी कमी पर्सेंटाइल आहे, थोडेसे कमी. ओके. तर त्यांसाठी म्हणजे आता बघा 36,000 रँक आहे. म्हणजे लास्ट इयर ह्या मुलाला तरी 36,000 रँकवर म्हटल्यावर एक 90 पर्यंत तरी पर्सेंटाइल असेल किंवा 90 म्हटल्यापेक्षा एक 90, 87, 88 पर्यंत पर्सेंटाइल असणार आहे त्याला. ओके. चला स्क्रीनशॉट घेतलाय. आता नेक्स्ट, नेक्स्ट, नेक्स्ट आपण जर पाहिलं आता तर 109 पासनं घ्या. चला 109 पासनं तर 125 पर्यंत घ्या. 109 पासनं 125. हा इन्स्टिट्यूट कोड जो आहे ना, तर हा तुम्हाला खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे किंवा हा खूप महत्वाचा आहे. ज्यावेळेस तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिल करायचा त्यावेळेस तुम्हाला ते समजणार आहे. आणि हा जो डाटा आहे ना, हा सगळ्यांकडे असतो. ओके. जेवढी काउन्सिलर्स वगैरे आहेत त्या सगळ्यांकडे असतो. पण तुम्हाला शेअर कुणी करत नाही. हा एक मोठा इश्यू आहे. विद्यार्थ्यांना शेअर केला जात नाही. पण आपण तुम्हाला हा शेअर करतोय कारण आपल्याला माहिती आहे प्रत्येकच विद्यार्थी काउन्सिलिंग म्हणजे घेऊ शकत नाही. मग त्यासाठी आपण शेअर करतो. मग त्याच्या बदल्यात फक्त मला काय पाहिजे? एक सबस्क्राईब पाहिजे तुमचं. एक सबस्क्राईब चॅनलसाठी. ओके. चालेल आता पुढं काय 125 च्या खाली घ्यायचं आपल्याला. एकच सेकंड. 125 अरे, अरे 125 च्या खाली पकडायचं आपल्याला. 125 च्या खाली 126 पासून पुढची कॉलेजेस. ओके. तर चला जाऊ दे. एवढ्या पेजचा स्क्रीनशॉट मारून घ्या. 126 पासनं. म्हणजे भिवराबाई सावंत हे कोणतं नरेचं कॉलेज आहे आपलं. पिल्लाई आहे. पिल्लाई नंतर ना छत्रपती शिवाजी महाराज इन्स्टिट्यूट. पनवेलचं कॉलेज आहे याच्यात. आता हे मिक्स कशी म्हणणार तुम्ही? बरोबर. तुम्हाला सेपरेट सेपरेट हवे असतील तर ते देखील व्हिडिओज मी ऑलरेडी बनवलेत. मिक्स म्हणजे मिक्स कशा पद्धतीने हे तर कॉलेजचं त्यानुसार तिथं बसती जागा. म्हणजे थोडक्यात काय तर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चंद्रपूर घेण्यापेक्षा पिल्लाई एचएससी रायगड हे घेतलेलं कधी बेस्ट आहे. पण लोकेशन वाईज तुम्हाला विचार करायचा आहे. सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आहे. ओके. त्याच्यानंतर आता 35च्या नंतर ना 135च्या नंतर आता नेक्स्ट घ्या. ओके. 136 पासनं. ओके. 136 पासनं तर 150 पर्यंत घ्या ह्या पेजवर. ओके. याचा एकदा स्क्रीनशॉट घ्या पटकन. पटकन स्क्रीनशॉट घ्या. तर इथं मला दिसतात आपलं तात्यासाहेब कोरे वारणानगरचं कॉलेज. मोझे कॉलेज वाघोली. ज्ञानबा सोपनराव मोझे बानेरचं कॉलेज आहे बालेवाडीचं. त्याच्यानंतर भरपूर सारी आपली ओळखीची कॉलेज आहेत. ट्रिनिटी आहे, महात्मा गांधी मिशन आहे, आपलं नांदेडचं कॉलेज आहे, अल्लाड कॉलेज आहे. ओके. युनिव्हर्सल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पालघर. पालघरचं पण कॉलेज आहे. सगळे जिल्हे, सर्व महाराष्ट्रामधील जेवढे कॉलेज आहेत प्रायोरिटीच्या ऑर्डरने लावून दिलेत व्यवस्थित. म्हणजे इझिली कोण पण हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर स्क्रीनशॉट वगैरे व्यवस्थित घेतल्याच्या नंतर स्वतःची स्वतः कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवू शकतो. पण इथं ट्विस्ट कसा आहे, कॉलेज मिळाले पण ब्रांच वगैरे याचे पण प्रेफरन्सेस महत्वाचे असतात. मग त्यासाठीच आपल्या काउन्सिलिंगच्या बॅचेस आहेत. ओके. नेक्स्ट आता पहा 152. ओके ठीक आहे. 150 पासून आपण पुन्हा वर घेऊया. तो वर घेतोय. ओके. चला घ्या 150 पासून ते 162 पर्यंत. डॉक्टर विठ्ठलराव विखे अहिल्यानगरचं कॉलेज आहे. डॉक्टर विठ्ठलराव विखे. त्याच्यानंतर नवाळे. ओके. नवाळे सिंहगड सोलापूरचं आहे. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणरे. त्याच्यानंतर भारत कॉलेज बदलापूर. बदलापूर मुंबई साईडचं आहे. माऊली ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन शेगाव. शेगाव गजानन महाराजांचं शेगाव. तर तिथलं कॉलेज आहे ते. त्याच्यानंतर आणखीन जर आपण कॉलेज पाहिले तर प्रियदर्शिनी. ओके. नागपूरचं कॉलेज आहे. नागेश करजगी सोलापूरचं आहे. ओके. बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वर्धा. वर्धाचं हे कॉलेज आहे. आता पहा इथं कट ऑफ वगैरे पण आता कमी होत चालले आहेत बरोबर. या पद्धतीने याचं टीयर आपण केलंय. आता हे टीयर ठरवत असताना प्लेसमेंट, कॅम्पस, फॅसिलिटीज या सगळ्या गोष्टींवर ठरवावं लागतं बरोबर. चालेल आता नेक्स्ट आपण घेऊया.
तर नेक्स्ट आता कॉलेज आहे. ओके, थोडस. ओके ओके, हा. चला, आता नेक्स्ट आहे 163 पासून घ्या. 163 पासून 180 पर्यंत. ओके, पटकन स्क्रीनशॉट मारून घ्या, पटकन स्क्रीनशॉट मारून घ्या. ठीक आहे, चला आता नेक्स्ट नेक्स्ट. स्क्रीनशॉट मारला, त्याच्यात कोणते कोणते आपली कॉलेजेस आहेत बघा. केबीपी सातारा, केबीपी सातारा आलंय, खूप खाली येते केबीपी सातारा, 171 ला आलं. युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट कोल्हापूर, एस बी जैन नागपूर, एम एस बिडवे लातूर, लातूरचं चांगलं कॉलेज आहे खूप. त्याच्यानंतर ना केजेस कॉलेज ट्रिनिटी पिसोळी, संजय घोडावत इन्स्टिट्यूट तिग्रे कोल्हापूर, संजय घोडावत आहे. 180 पर्यंत सांगितले ना. ओके, आता 180च्या नंतरची आता घ्या, एवढे एवढे एकदा पटकन घ्या स्क्रीनशॉट मारून. केडीके नागपूर, त्याच्यानंतर डी वाय पाटील प्रतिष्ठान कोल्हापूर, कसबे बावडेचं कॉलेज आहे ते. आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वाडा, वाडा ठाणेकडे येतं ते. त्याच्यानंतर न कोणतं कॉलेज आहे तर आता अंजुमन इस्लाम, हे आपलं पनवेलचं आहे, बरोबर. ओके, संत गजानन महाराज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग गडिंग्लज कोल्हापूरकड कॉलेज आहे ते. गडिंग्लज कोल्हापूर मधलं एक तालुका आहे गडिंग्लज. ओके, त्याच्यानंतर आता नेक्स्ट नेक्स्ट घ्या. नेक्स्ट आता 190 पासनं, चला 190 पासनं, 190 पासनं तर 206 पर्यंत घ्या. 190 पासनं 206 पर्यंत. ओके, स्क्रीनच्या थोडस बाहेर गेलोय, स्क्रीनशॉट तुम्ही मारलाय. चला, आता नेक्स्ट आता घेऊया. आता बघा पर्सेंटाईल इथं कमी येतंय बरं का. 206 पर्यंत बोललो ना. ओके, आता 207 पासनं चला, हे पटकन घ्या. इथं हे छोटस पेज आहे, एक स्क्रीनशॉट म्हणजे आपलं एक पेज जे आहे ना, तर ते दोन स्क्रीनशॉट मध्ये क्लिअर होतंय एक पेज. ओके, चालेल, कन्सिडर करतो तुम्ही घेतलंय स्क्रीनशॉट, घेतलाय, काही अडचण नाही. याच्यात कॉलेजेस आपले तळसंडेचं कॉलेज आपलं कोल्हापूरचं डी वाय पाटील. ओके, मातोश्री नाशिक, सह्याद्री व्हॅली पुणे. चला आता नेक्स्ट 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 नेक्स्ट. ओके, चला 217 पासनं 234 पर्यंत स्क्रीनशॉट घ्या. 217 पासनं 234 पर्यंत स्क्रीनशॉट. ओके, 217 पासनं 234 पर्यंत घेतलाय स्क्रीनशॉट. चला, आता नेक्स्ट पाहूया याच्यामध्ये कोणते कॉलेजेस आलीत बघा. त्याच्यामध्ये बघा लोकनेते शामराव पेजे. ओके, हे रत्नागिरीचं कॉलेज आहे, शामराव पेजे, बरोबर आहे. ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन इंटिग्रेटेड कॅम्पस काष्टी श्रीगोंदी, बबनराव पाचपुते यांचं हे कॉलेज आहे, काष्टी. ओके, परिक्रमा ग्रुप 227 ना. ओके, त्याच्यानंतर घ्या आता नेक्स्ट नेक्स्ट घ्या राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. एक राजीव गांधी कुठले. ओके, चांदूरपूर. ओके, मानव स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अकोला, अकोल्याचं कॉलेज आहे. चला, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग उस्मानाबाद. ओके, म्हणजे धाराशिव. ठीक आहे, आता चला चला नेक्स्ट नेक्स्ट. आता 243 पर्यंत आलो. आता थोडीशी कॉलेजेस राहिले, तर आता जास्त नाही काय, थोडीशी कॉलेजेस राहिलीत. चला, आता पुढचं आहे 244 पासून 261 पर्यंत घ्या. ओके, 244 पासून 61. याच्यामध्ये आता फ्लोरा इन्स्टिट्यूट खेड शिवापूरचं कॉलेज आहे, फ्लोरा म्हणजे पुण्याच्या साईडचं कॉलेज आहे. ज्ञानश्री सातारा, साताऱ्याचं चांगलं कॉलेज आहे ज्ञानश्री, म्हणजे कमी पर्सेंटाईलवर पण मिळतंय. आता इथं बघा पर्सेंटाईलचा कट ऑफ अतिशय कमी कमी होत आलेला आहे. आणि ही सगळी आता आपण जर म्हटलं तर टियर 4 ची कॉलेजेस आहेत. ओके, आता किती सांगितलं, 244 पासून 257 पर्यंत. ओके, आता हे राहिलेले कॉलेजेस घ्या. ओके, राहिलेले कॉलेजेस एम आय टी कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग अँड रिसर्च बार्शी, बार्शी मधलं म्हणजे सोलापूरचं कॉलेज आहे ते. ओके, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अँड रिसर्च नाशिक. चला, आता नेक्स्ट नेक्स्ट आता थोडेसे कॉलेजेस राहिलेत. ओके, 270. चला, आता 271 पासनं 287 पर्यंत घ्या. 271 ते 287 पर्यंत. ओके ओके, 271 200 ते 287 पर्यंत. त्याच्यात पाहिलं तर हे पहा, सुमन रमेश तुळसानी कॉलेज कामशेत पुण्याच्या साईडला आहे. त्याच्यानंतर सांगलीचं आपलं कोणतं आहे, नानासाहेब महाडिक आलं. ओके, जिथे फैजपूर अकलूजचं पण कॉलेज आहे, शंकरराव मोहिते पाटील कॉलेज अकलूज. ओके, आता हे राहिलेले कॉलेजेस घ्या. न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कोल्हापूर, एनआयटी खूप खाली येते, खूप खाली येते, 279 नंबरला आला एनआयटी. ओके, चालेल, काय अडचण नाही. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आता पहा, नेक्स्ट थोडीशी कॉलेज राहिली असतील, 30-40 कॉलेजेस, 50 कॉलेजेस राहिले असतील. 298 ते 314, 298 ते 314 घ्या. स्क्रीनशॉट काढा. एडी शिंदे कॉलेज कोल्हापूर, एडी शिंदे आहे. आदित्य बीड, आदित्य कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बीडचं कॉलेज आहे आदित्य कॉलेज.
मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट सिंधुदुर्ग, अडसूळ टेक्निकल कॅम्पस चास, अहिल्यानगरच्या थोडंसं अलीकडे पुणे हायवे ते कॉलेज आहे. ओके. त्याच्यानंतर ना डॉक्टर व्ही के पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. चालेल, आता 314 पर्यंत घेतलंय. ओके, आता नेक्स्ट नेक्स्ट आता पाहायचंय आपल्याला. ओके, 314 पर्यंत घेतले. चला, राहिलेले हे 2-4 कॉलेजेस आहेत. अरविंद गवळी सातारा, अरविंद गवळी कॉलेजेस आहेत. विद्यानिकेतन आहे संगमनेरचं कॉलेज. ओके. राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अहमदनगर, अहिल्यानगरचं आपलं कॉलेज आहे. श्री साई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. ओके. त्याच्यानंतर आता लास्टची इथं कॉलेजेस राहिले असतील. हा लास्ट पेज असला आय थिंक. नाही, अजून एक स्क्रीनशॉट तर होणारच आहे आपला. ठीक आहे. 325 ते एस बी पाटील इंदापूर, इंदापूरचं कॉलेज आहे एस बी पाटील. ओके, चालेल चालेल, स्क्रीनशॉट घ्या. आणि आता कट ऑफ जर पाहिला नाही याचा, हे पहा, कट ऑफ खूप कमी होत आला, अजून पण कमी होणार आहे कट ऑफ, काळजी करू नका. अजून पण खूप कमी होणार आहे. म्हणजे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचं ड्रीम सगळ्यांचं कम्प्लीट होतंय बघा त्या कॉलेजेसमुळे. असा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम नाही म्हणता येणार सोडा, पण आहे. ठीक आहे, एक ऍडव्हान्टेज आहे तुम्हाला. डिग्री जर हवी असेल ना, तर काही अडचण नाही. पण प्लेसमेंट वगैरेची इच्छा ह्या कॉलेजेसकडनं नका ठेवू. नका ठेवू. प्लेसमेंट वगैरे होईल म्हणून बाहेर ऑफ कॅम्पस तुमची होईल, पण ऑन कॅम्पस नाही. आता हे बघा, मी ह्या कॉलेजवर स्पेशली व्हिडिओ पण बनवलाय. विलासराव देशमुख कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नागपूर, 0.10 बर. त्यानंतर जिजाऊ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नांदेड, 0.49 म्हणजे हे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ओपनच्या कॅटेगरीला मिळालंय. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ओपनला मिळालंय. ओके. सांगली विश्वेश्वरय्या, 7.82. त्याच्यानंतर अभिनव, अभिनव कॉलेज, 11.49. ओके. ओके. म्हणजे खूप. आता इथं पुणे आहे बघा की, नागनाथ अप्पा अजगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग परळी, बीड मधल्या परळीचं कॉलेज आहे ते. ओके. के टी पाटील उस्मानाबाद धाराशिवचं कॉलेज आहे. अप्पासाहेब सारे पाटील कॉलेज ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कोल्हापूर, 29 बर. म्हणजे अशा रीतीने व्यवस्थित आपण पाहिलं. आता हे काय आहे, त्याच कॉलेजचे पॅकेज वगैरे होते, पण ते एका पीडीएफ वर बसत नाहीये. त्याच्यामुळे आपण असं इकडं घेतलेलं आहे ते. आता याचा काय तुम्हाला एवढा यूज नाहीये सध्या बरं का, पण असू देत, एवढं यूज नाहीये सध्या, कारण इथं पण भरपूर गोष्टी आल्यात. इन्स्टिट्यूट कोड वगैरे तुम्हाला समजलाय, प्लेसमेंटचं टियर, मेरिट रँक वगैरे समजलंय. म्हणजे बेसिक सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्यात. मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला प्रत्येकाचं कमेंट हवंय. मला कमेंटमध्ये सांगा की व्हिडिओ कसा वाटला. कारण एक्सेल शीट बनवणं वगैरे एवढे कॉलेजेस अरेंज करणं खूप हेक्टिक काम आहे. पण तुमच्यासाठी ते आपण करतोय. पण त्याच्याबद्दल एक सबस्क्राईब करून जावा. ऑल द बेस्ट.